हे एव्हरीवन, वेलकम टू द चॅनल. सर्वांना माझा नमस्कार. आता मी काही एक 5-6 व्हिडिओची सीरीज घेऊन येणार आहे, ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक जे सब्जेक्ट्स आहेत त्याचे कुठले इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, ठीक आहे. ह्याच्या म्हणजे ऑलरेडी मी एक व्हिडिओ आणला होता ज्याच्यामध्ये आपण एंटायर सब्जेक्ट्स मधले कुठले कुठले इम्पॉर्टंट टॉपिक्स PYQ मध्ये विचारले होते, त्याची एंटायर लिस्ट दिली होती आणि याचं जे आहे टेलिग्राममध्ये पण मी अपलोड केलं होतं, ठीक आहे. हावेवर स्टील इथलं पण याच्यामध्ये पण जे सब कॅटेगरायझेशन आहे, म्हणजे टॉपिकमधलंही सब टॉपिक कुठली इम्पॉर्टंट आहे याचं एंटायर डिस्कशन सिरीज प्रत्येक सब्जेक्टचे मी घेऊन येणार आहे. तर आज आपण सायन्सचे डिस्कस करू. प्रत्येक टॉपिकला सब कॅटेगराईज केलं आहे, ठीक आहे. इथं तुम्ही बघू शकता की जे काही आहे, सपोज बायोलॉजी आहे तर बायोलॉजीमधलं प्रत्येक टॉपिकला कॅटेगराईज केलं आहे, त्याचे डेमो क्वेश्चन्स पण मी आणले आहे. तर व्हिडिओ डेफिनेटली एंडपर्यंत बघा आणि डेफिनेटली लेट मी नो की व्हिडिओ कसं वाटत आहे. आणि येस, फीडबॅक इम्पॉर्टंट होऊन जाते बिकॉज इनिशियल आहे आमचं पण आणि आम्हाला फीडबॅकची गरज आहे. सो प्लीज कमेंटमध्ये डेफिनेटली मेन्शन करा की व्हिडिओ कसा वाटला. तर बघा, स्टार्ट करूया. तर जसं माहिती आहे, जनरल सायन्स आपण हा विषय घेतला तर आपल्याला असं माहिती पडते की बेसिक स्कूल लेवलचाच तर प्रश्न विचारत असेल, ठीक आहे. तर आता स्कूल लेवलचाच प्रश्न विचारला तरी पण खूपदा असं होते आपण बरेच गोष्टी विसरत चाललो किंवा कधी कधी ऑप्शनमध्ये कन्फ्युजन होते. तर एक गोष्ट लक्षात घ्या, जे जनरल सायन्सचा पेपर विचारला जाते, ज्यांनी PYQला चांगल्याने अनालाइज केलं असेल त्या व्यक्तीला माहिती असेल की ते प्रश्न रँडम नसतात, ठीक आहे. रँडम नसतात त्याच्याच अकॉर्डिंग, म्हणजे त्याचाच अर्थ असा आहे की दरवर्षी कुठं ना कुठं काही असे टॉपिक्स आहेत ज्याच्यामधून रिपीटेडली प्रश्न विचारले जातात आणि तेच टॉपिक आपण आता बघणार आहोत. तर बघा, सायन्सचं जेव्हा तुम्हाला ट्रेंड माहीत होणार ना, तर जे काही तुम्हाला डिफिकल्ट वाटत आहे ते कुठं ना कुठं तुमचं स्कोरिंगमध्ये कन्वर्ट होऊ शकते. सो आता कुठल्या सब्जेक्टला किती वेटेज आहे ते प्रत्येक आपण 2013 to 2024च्या क्वेश्चन पेपरच्या अकॉर्डिंग पूर्ण बघू विथ एक्झाम्पल्स. त्याचबरोबर बघा, आता पूर्ण आपण जर पूर्ण ॲनालिसिस बघितलं, ठीक आहे, 2013 to 2024चे क्वेश्चन पेपरमध्ये, तर तुम्ही नोटीस करणार की बायोलॉजीवरून सर्वात जास्त प्रश्न आलेले आहेत, त्याच्यानंतर केमिस्ट्री, देन फिजिक्स अँड देन न्यूमेरिकल्स, ठीक आहे. म्हणजे न्यूमेरिकलला मी सेपरेटली कन्सिडर केलं आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, डिफरंट क्लासेस असो, डिफरंट कोचिंग असेल, त्यांचं कॅटेगरायझेशन डिफरंट सब्जेक्टचं म्हणजे अलॉट करताना डिफरंट याच्यामध्ये जाऊ शकते. हे मीने स्वतः कॅटेगराईज केलं आहे, म्हणजे मी आणि माझ्या टीमने कॅटेगराईज केलं आहे. तर वी फाउंड की अशा टाईपचं कॅटेगरायझेशन आहे. तर याच्यामध्ये पण बायोलॉजी इज अ हायर प्रायोरिटी सब्जेक्ट, त्याच्यानंतर केमिस्ट्री येतो, मग फिजिक्स येतो आणि त्याच्यानंतर न्यूमेरिकल. आणि न्यूमेरिकलमध्ये पण देर आर सर्टन टॉपिक ज्याच्यावर रिपीटेडली प्रश्न विचारले जातात, जे की आपण आता नंतर बघू. तर बघा, या ट्रेंडनुसार जर आपण बघितलं तर तुम्हाला एक समजून येणार की दरवर्षी अराउंड 20 क्वेश्चन्स, या आपण म्हणू शकतो 17 ते 20 पर्यंत क्वेश्चन तर डेफिनेटली येतातच. त्याच्यामध्ये पण फिजिक्सचे 5-6 प्रश्न राहतात, केमिस्ट्रीमधले 6-7 प्रश्न घेऊ शकतो, बायोलॉजीमधले रेस्ट ऑफ द 12 to 14 क्वेश्चन्स. तर आता हे जे क्वेश्चन्स विचारले जातात ना, त्याच्यामध्ये पण काही टाईप्स आहेत, ज्याच्यामध्ये आहे की काही डायरेक्ट क्वेश्चन्स असतात. आता डायरेक्ट क्वेश्चन्स म्हणजे कसे, जसं इथं बघा, इथे दिसून येते तुम्हाला की डायरेक्ट विचारलाय नेम द प्लांट, इथे C4 हवा आहे, ठीक आहे. तर मग कुठलं पाथवे आहे फॉर फोटोसिंथेसिस माहिती आहे, तुम्ही करू शकता, नाही तर नाही, एलिमिनेट करण्याचं काही चान्सेस नाही. त्याच्यानंतर 2020चा क्वेश्चन बघा, आर्टिफिशियल मेथड विचारलाय असेक्शुअल रिप्रोडक्शनचं, त्याच्याबद्दल आपल्याला प्रश्न आहे, ठीक आहे. आता तुम्हाला जर माहिती असेल तरच तुम्ही अटेम्प्ट करू शकता, किंवा आपण एक म्हणू शकतो लॉजिक तर लावू शकतो, पण हाऊएव्हर डायरेक्ट क्वेश्चन आहे, ठीक आहे. जास्त काही एलिमिनेशनचे इथे येत नाही. सेकंड टाईपचे जर आपण क्वेश्चन बघितले ते आहेत आपले मॅच द पेअर. आता मॅच द पेअरमध्ये आपण एलिमिनेशन करू शकतो, लॉजिक लावू शकतो. ते कसं, इथे बघा, आता हा जो प्रश्न दिसत आहे तुम्हाला 2020चा, तुम्ही कुठं ना कुठं एखाद्या ऑप्शनमधलं लिंकेजेस करून याचा आन्सर ठरवू शकता, ठीक आहे. तर हा आपला कुठं ना कुठं लॉजिकवर जाऊ शकतो. लॉजिक डझंट मीन लॉजिक ऑफ एलिमिनेशन, ठीक आहे, एलिमिनेट करण्याचं डझंट मीन की लॉजिकनेच पेपर सोडवणार येणार, ठीक आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या टाईपचे क्वेश्चन जर बघितले ते आहेत न्यूमेरिकल. आता न्यूमेरिकल जसं मी एक सेपरेट कॅटेगरायझेशन दिलं की 26 अराउंड क्वेश्चन्स आलेले आहेत, ठीक आहे. तर तिथून हे बघा, हे त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत. तर न्यूमेरिकल इज अ मेन टाईप, सायन्समध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन्स. आता स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन म्हणजे काय आहे, तर बघा, ज्याच्यामध्ये आपल्याला असं पूर्ण एक टर्म दिलं जातो, म्हणजे पूर्ण एक सिनारिओ दिलं जातो, काय काय आहे तिथले कुठले स्टेटमेंट करेक्ट आहे रॉंग आहे ते आपल्याला सांगावे लागतं. त्याच्यानंतर इथे आहे एक बघा की जसं रिझनिंगमध्ये येतं ना की A आणि B इज करेक्ट आहे, किंवा A आणि B आर करेक्ट फॉल्स आहे अँड C इज अ ट्रू वन. तर जसं आपल्या रिझनिंगमध्ये येतो त्याच हिशोबाने याच्यामध्ये पण प्रश्न विचारले जातात. सो याच्याने आपल्याला समजून येते की 4 टाईपचे बेसिकली आपल्याला
सायन्समध्ये प्रश्न दिसतात, दॅट इज डायरेक्ट क्वेश्चन्स असतात, काही मॅच द पेयर्स असतात, काही न्यूमेरिकल्स असतात आणि काही स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन्स असतात. ठीक आहे, आता आपण इन डिटेलमध्ये जाऊया. तर ते सुरू करायच्या पहिले एक सिम्पल पॉईंट मी सांगून देते की कुठल्याही एक्झामची आपण जेव्हा प्रिपरेशन करतो तर सिलेबस माहिती असणे गरजेचे होऊन जातात. तर जेव्हा आपण प्रिलिमचा सिलेबस काढतो ना, तर आयोगाने MPSC यांनी जनरल सायन्स असं मेन्शन केलेलं आहे. कसल्याच प्रकारचं याचं एक्सटेन्शन म्हणजे इन डिटेल मेन्शन नाही आहे. ठीक आहे, सो आता आपण PYQनेच पूर्ण ॲनालिसिस आणलेला आहे की कशा हिशोबाने किती डेप्थमध्ये आपल्याला कुठला अभ्यास करावा लागतो सायन्समध्ये पर्टिक्युलरली. ठीक आहे, आणि इन शॉर्ट जसं मी ऑलरेडी सांगितलं, बायोलॉजी मॅक्झिमम 60 पोर्शन कव्हर करतो, केमिस्ट्री 30% आणि रेस्ट ऑफ 10% आपण म्हणू शकतो फिजिक्समधून येतो. ठीक आहे, आता इन डिटेल तर सिलेबसमध्ये मेन्शन नाही आहे, पण आपल्याला आता इन डिटेल अभ्यास करावा लागेल. ठीक आहे, आणि येस एक गोष्ट की PYQ बुक आमच्याकडे आहे. ठीक आहे, आम्ही DK कडून एक PYQ बुक आणलेली आहे. ज्या मुलांना हवी असेल ते बुक ते डेफिनेटली परचेस करू शकता. सर्व लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. ठीक आहे, त्याचबरोबर सॅम्पल व्हिडिओज सॅम्पल PDFs वगैरे पण मी टेलिग्रामवर अपलोड केलेले आहे. सर्वांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. त्याचबरोबर करंट अफेअर पण आम्ही दरम्यान याचे घेऊन येतो, ते पण अवेलेबल केलेले आहे टेलिग्रामवर, ते तुम्ही बघू शकता. ठीक आहे, तर आता आपण स्टार्ट करूया मेन डिस्कशनकडे, त्याची स्टार्टिंग विथ द बायोलॉजी. आता बायोलॉजीमध्ये ह्युमन बॉडी या टॉपिकवरून 42 क्वेश्चन्स आलेले आहेत. ठीक आहे, एंटायर टाइम पिरियडमध्ये. त्याच्यामध्ये पण रेस्पिरेशन, ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम, एक्सक्रिशन सिस्टीम, रिप्रोडक्शन सिस्टीम आणि नर्वस सिस्टीम, दिस आर द मेजर टॉपिक जे तुम्हाला कव्हर करणे इम्पॉर्टंट होऊन जाते. ठीक आहे, आता याच्यामध्ये पण तुम्ही जेव्हा इन डिटेल जेव्हा PYQ बघणार त्याच्यामध्ये पण तुम्हाला नोटीस होणार, जेव्हा डायजेशन सिस्टीम आलं तर ज्युसेस कोणती ग्लँड काय सिक्रेट करते ते इम्पॉर्टंट होऊन जाते. रिप्रोडक्शन सिस्टीममध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन, अगर प्लांटचं जेव्हा आपण वाचतो त्याच्यामध्ये पण प्लांटच्या टाईमचे रिप्रोडक्शन आपल्याला माहिती राहायला पाहिजे. नर्वस सिस्टीममध्ये ब्रेन, ठीक आहे, ब्रेन वगैरे सर्व आपल्याला इम्पॉर्टंट होऊन जाते. रेस्पिरेशन सिस्टीममध्ये जेव्हा आपण हार्टवाला करतो तर तुम्हाला माहिती असेल PYQ मध्ये कुठल्या वेन्सनी या आर्टरीजनी कशा हिशोबाने फ्लो होतो ते आपल्याला विचारलं आहे. सो इन शॉर्ट मॅक्झिमम फोकस जो असतो बायोलॉजीचे प्रश्नाचं ते या टॉपिकवर असतो. एक्झाम्पलने आपण बघून घेऊ. हे बघ, रेस्पिरेटरी सिस्टीम आणि इथे आपलं डायजेस्टिव्ह सिस्टीम 2021ला 2 डायरेक्ट प्रश्न आले आहेत ह्युमन बॉडीवर, दॅट इज या सर्व सिस्टीमवर. तर हे सर्व सिस्टीम होलिस्टिक वेने कव्हर करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर परत एक्झाम्पल बघा. आता ग्लँड्स वगैरे आपल्याला माहिती पाहिजे. मी जसं आत्ताच इथं मेन्शन केलं, ग्लँड्स आपल्याला इथून होऊन जातात कव्हर. हा 2022चा क्वेश्चन आहे. इन डिटेल विचारलं जातं या सर्व टॉपिकवर. तुम्ही वरवर वाचून चालणार नाहीये, हे इन डिटेल चांगल्याने करून घ्यायचं. ठीक आहे, आता त्याच्यानंतरचा टॉपिक आहे आपला डिसीजेस. आता जेव्हा डिसीजेस आपण करतो ना तर त्याच्यामध्ये कुठलं डिसीज कोणत्या पॅथोजननी कॉज केलं ते आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, सपोज आता बघा आपल्याला माहिती आहे मलेरिया, सर्वांना माहिती आहे. मलेरिया कशाने होते? मॉस्किटोजनी होते. ठीक आहे, आता मॉस्किटोजनी होते तर त्याची वॅक्सिन्स काय आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे. इवन कधी कधी काय होते, जे करंट अफेअरमध्ये असलेले वॅक्सिन्स वगैरे जे असतात ते मेनली विचारले जातात. त्याच्याबरोबर कुठल्या मेजर डिसीजेसचे कुठले ड्रग्स यूज केले जातात त्याला क्युअर करायसाठी, ते सर्व पण आपल्याला थोडं फार आयडिया पाहिजे. आणि हे सर्व ना मी ऑलरेडी होलिस्टिक, आता बघा एकदम एक्झाम्पलनी सांगते, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगून देते. तर बघा, आता हा पोलिओबद्दल पूर्ण माहिती विचारलेला आहे. ठीक आहे, पोलिओ वॅक्सिनेशन प्रोग्राम झालं, पोलिओ इंडियामधून इरॅडिकेट झालं की नाही, त्याचबरोबर पोलिओचं नाव काय होतं कॉमनली नोन हे विचारलं आहे. त्याच्यानंतर तो व्हायरल डिसीज आहे की नाही, जसं मी सांगितलं पॅथोजन माहिती पाहिजे, बॅक्टेरियानी होत आहे, फंगीसनी होत आहे, व्हायरसनी होत आहे की कशाने होत आहे. तर आलाय प्रश्न, एक्झाम्पल बघून घेतला. आता बघा करंट अफेअरचं पण एक्झाम्पल बघून घ्या. 2024चा हा प्रश्न आहे की ही पर्टिक्युलर वेट जे असते गहू, ठीक आहे, त्याच्या रिलेटेड इन्फेक्शन रिलेटेड प्रश्न विचारला आहे. डेफिनेटली इट वॉज समवेअर इन द करंट अफेअर, त्याच्यामुळे हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, तर कधी कधी आपण म्हणू शकतो काही मुलांचा एकदम डिटेल ॲनालिसिसने अभ्यास झालेला असेल, दे कॅन कन्सिडर इट ॲज अ स्टॅटिक पार्ट. पण हावेवर हा करंटमध्ये होता म्हणून हा प्रश्न विचारलेला आहे. सो करंट अफेअरमधले मेजर डिसीजेस, त्याचबरोबर पॅथोजन कुठल्या डिसीजला कॉज करतो ते आपल्याला माहिती राहायला हवं. त्याचबरोबर आता हे सर्व मी ऑलरेडी मॅरेथॉन व्हिडिओमध्ये केलेलं आहे. ज्या मुलांनी यावर्षी प्रिलिम्स देत आहेत दे कॅन डेफिनेटली रेफर दिस व्हिडिओ ऑफ अ बायोलॉजी मॅरेथॉन. ठीक आहे, हावेवर जे डेफिनेटली 2026साठी प्रिपेअर करतात ते ॲज अ इम्पॉर्टंट व्हिडिओ म्हणून कन्सिडर करू शकता, कारण की इथे मी एंटायर डिटेल कव्हर केलेलं आहे. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट आहे विटॅमिन आणि न्यूट्रियन. आता विटॅमिन आणि न्यूट्रियनमध्ये पण ना प्रत्येक विटॅमिन्स जे इतके आहे त्याची एक लिस्ट मी ऑलरेडी नाही का जो आपला मॅरेथॉन लेक्चर आहे तिथं कव्हर केलेलं आहे. ते लिस्ट तुमच्याकडे नेहमी राहायला पाहिजे. ठीक आहे, ABCD
के, हे सर्व जे विटॅमिन्स आहेत त्याच्यातून कुठले डिसीज होतात किंवा लॅक ऑफ अ विटॅमिनने काय प्रॉब्लेम होते हे सर्व आपल्याकडे पाहिजे. त्याच्यानंतर मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रिएंट याच्यावर आयडिया पाहिजे. आता याच्यामध्ये पण न्यूट्रिएंट जे असतात ना, पर्टिक्युलरली प्लांटमधले मायक्रो न्यूट्रिएंट्स आणि मॅक्रो न्यूट्रिएंट्स याची एकदा लिस्ट बनवून घेतली ना तरी तुमचा आन्सर चांगल्याने बनून जाईल. एक्झाम्पल बघा. हां, आता विटॅमिनवर 2023ला हा प्रश्न विचारला आहे. जेव्हा तुम्हाला एखादी ते एक पर्टिक्युलर फक्त एक मला वाटते की 15-20 लाईनीची जर तुम्ही एक चार्ट बनवून घेतला पूर्ण विटॅमिनचा तरी हा असे टाईपचे प्रश्न तुमचे बनून जाणार. आणि रिपीटेड तर राहतातच. मी ऑलरेडी रिपिटेशनवाला एक व्हिडिओ बनवला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की रिम्स कसं टाईपने रिपीटेड प्रश्न विचारले जाते MPSC थ्रू. ठीक आहे. त्याच्यानंतर ते न्यूट्रिएंटवाले प्रश्न बघा. मॅक्रो न्यूट्रिएंट इन प्लांट. मॅक्रो न्यूट्रिएंट आपल्याला माहिती पाहिजे, जसं आम्ही आमच्या बुकलेटमध्ये कव्हर केलेला आहे. हा आपला 2015चा प्रश्न आहे, तर आन्सर आहे त्याचा MG. आता मॅक्रो न्यूट्रिएंटची मी पूर्ण लिस्ट दिली आहे, मायक्रो न्यूट्रिएंटची लिस्ट दिली आहे. सो दॅट तुमचं जेव्हा PYQ वाचत राहील त्याच टाइमला हा टॉपिक रिवाईज पण होऊन जाईल आणि तुम्हाला डबल कुठलं बुक रेफर करायची गरज नाही. ठीक आहे. तर अशा टाईपने आपलं जे आहे विटॅमिन आणि न्यूट्रिएंटचं करून घ्यायचं. ठीक आहे. काय टाईप्स आणि मायक्रो न्यूट्रिएंट्स काय असतं ते सर्व. त्याच्यानंतर जसं मी ह्युमन बॉडी वॉज इम्पॉर्टंट टॉपिक इन बायोलॉजी, त्याच्यानंतरचा मेजर इम्पॉर्टंट टॉपिक येतो प्लांट्स आणि रिलेटेड, प्लांट्स अँड ॲनिमल रिलेटेड टॉपिक्स. त्याच्यामध्ये पण 26 प्रश्न आलेले आहेत पूर्ण टाइम पिरियडमध्ये 2013 ते 2024 पर्यंत. ठीक आहे. तर याच्यामध्ये पण फिजिओलॉजी, हार्मोन्स, रिप्रोडक्शन सिस्टीम, न्यूट्रिशन आणि क्लासिफिकेशन, धिस आर द मेजर इम्पॉर्टंट टॉपिक जे ॲनिमल आणि प्लांटमध्ये विचारले जातात. एक्झाम्पल्स मी तुम्हाला सांगते बघा. जसं की 2024 मध्ये डिरेक्टली ॲनिमल आणि प्लांट क्लासिफिकेशनवरून प्रश्न आहे. बघा, तुम्ही समजू शकता की हे किती इम्पॉर्टंट आहे. एकाच वर्षी दोन्ही टॉपिकवरून प्रश्न विचारले आहेत, ते पण पर्टिक्युलरली क्लासिफिकेशनवर. सो हे जे इथे मी लिस्ट दिली आहे ते चांगल्याने करून घ्यायचं. ठीक आहे. प्लांट्स आणि ॲनिमल रिलेटेड टॉपिकवर हा झाला आपला. त्याच्यानंतर येतो आपलं सेल्युलर बायोलॉजी. सेल्युलर बायोलॉजीमध्ये काय येते, आपलं जीन्स येते, क्रोमोझोम, DNA, RNA आणि प्रोटीन. ठीक आहे. DNA, RNA, प्रोटीन काय असते मी पूर्ण प्रोसेस सांगितलं. क्रोमोझोम मेल फिमेल किती असतात, काय असतात, आणि सपोज क्रोमोझोममध्ये काही इश्यूज असले, ठीक आहे, त्याच्याने कुठली डिसीज कॉज होते ते आपण डिसीज पार्टमध्ये पण कन्सिडर करू शकतो. हावेवर आपण क्रोमोझोम लेसन करताना पण या टॉपिक करताना पण प्रिपेअर करू शकतो. तर सपोज XX क्रोमोझोम नसता XXY आलं, ठीक आहे, 3 क्रोमोझोम आले, काही सर्टन ॲबनॉर्मॅलिटीज असले त्याच्यावर पण प्रश्न विचारला जातो. सो आपल्याला ते कन्सिडर करायचं. जीन, आता जीनमध्ये पण जीन थेरीज जे आहे ते पण इम्पॉर्टंट होऊन जातात. ठीक आहे. देन एक्झाम्पल बघा. आता मी जसं सांगितलं सेल्युलर बायोलॉजीमधलं हे सर्व टॉपिक्स ते इम्पॉर्टंट आहे. हावेवर एक्झाम्पल मी DNA रिलेटेड आणलं आहे, तर हे आपलं DNA वर एक प्रश्न आहे 2014. स्टील 2014च नाही तर 2024 मध्ये पण सेम नियर अबाउट सेम फॅक्टर्सवर DNAच्या एंटायर डिटेलवरच प्रश्न विचारला आहे. या क्वेश्चनमध्ये तुम्ही बघू शकता नॉट ओनली म्हणजे डायरेक्ट प्रश्न तर नाही आहे, पण हावेवर याचं जर तुम्ही चांगल्याने नोटीस कराल तर बघा, ॲडेनिन, सायटोसिन, ग्वानिन, थायमिन हे 4 आहेत. पेअर्स करायचे थायमिन सोबत, आणि हे कुठं ना कुठं त्याच्याच लिंकेज म्हणजे आपण म्हणू शकतो त्या सेम थीमवर हा प्रश्न आलेला आहे. सो याच्यातून तुम्ही समजू शकता MPSC यूज टू रिपीट द थीम्स, आणि थीम्स आपल्याला समजून येणार PYQ मधून. सो ते चांगल्याने करायचं. ठीक आहे. हे बघू शकता लिंकेजेस कसं करायचं, किंवा एक टॉपिक जेव्हा करतो त्याला होलिस्टिक कराल तर तुम्हाला नेक्स्ट इयरचे क्वेश्चन्सचे जे आन्सर्स आहेत ते कुठे ना कुठे एलिमिनेट करण्यासाठी असेल किंवा डायरेक्टली गेस करण्यासाठी बनून जातात. त्याच्यानंतर जेव्हा पण आपण DNA आणि RNA असे टॉपिक्स घेतो ज्याच्यामध्ये आपलं एक कंपॅरिझन बनू शकते, जसं की मॅक्रोन्यूट्रियन आणि मायक्रोन्यूट्रियन कंपॅरिझन होतो. ठीक आहे. कुठले काही यांची लिस्ट होते, DNA आणि RNA अशा टाईपची यांची एक कंपॅरिझन आणि लिस्ट बनू शकते. सो तशा टाईपचे जेव्हा येतात ज्याच्यामध्ये आपण क्लासिफिकेशन करू शकतो या बायफर्केट करू शकतो 2 डिफरंट पार्टमध्ये, त्यांचं सर्वांचं नेहमी चार्ट आपल्याकडे रेडी पाहिजे. जसं आम्ही आमच्या बुकलेटमध्ये केलं आहे, वी आर कन्सिडरिंग DNA आणि RNA. जेव्हा आम्ही हा प्रश्न डिस्कस केला त्याला ऑलरेडी तुम्हाला इथं तुमच्या ईजसाठी एकाच प्लेसमध्ये पूर्ण पॉईंट मेन्शन करून दिलेला आहे. सो दॅट तुम्हाला रिव्हिजनसाठी पण इम्पॉर्टंट होणार. आणि तसं पण मी जसं सांगितलं आहे की जेव्हा पण क्लासिफिकेशन असते त्या टाईमला असं चार्ट बनवून मेन्शन करून घ्यायचे तुमच्या नोट्समध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे आपलं फेमस सायंटिस्ट. आता फेमस सायंटिस्टवर सहसा जास्त प्रश्न तर नाही विचारले जात, पण हा टॉपिक आपल्याला इम्पॉर्टंट होऊन जाते मेन्ससाठी. ज्याही मुलांनी मेन्सची प्रिपरेशन चांगल्याने केली असेल त्यांना माहीत असेल GS3च्या लास्टचे जे लाईन्स आहे त्याच्यामध्ये तुम्ही नोटीस करू शकता की फेमस सायंटिस्ट, ठीक आहे, सायंटिफिक इन्व्हेन्शन हे सर्व इम्पॉर्टंट होऊन जाते. सो मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट झालं. हावेवर त्याचबरोबर सायन्समध्ये म्हणजे हे जे काही फेमस सायंटिस्ट आहेत ना त्यांच्यावर कुठल्यावर कोणत्या टॉपिकवर प्रश्न येते ते येते त्यांच्या टर्म्सवर. XYZ कुठली काही टर्म असेल, ठीक आहे, तर ती टर्म कुठल्या सायंटिस्टनी आणली
त्याच्यावर प्रश्न विचारतात. एखादी सायंटिस्ट असेल तर तो कुठल्या थेरी वगैरे त्यांनी दिली असेल तर सपोज फादर ऑफ बायोलॉजी कोणाला म्हणतात या फादर ऑफ जॉग्राफीवाला प्रश्न म्हणू शकतो. ठीक आहे, तशा टाईपचे प्रश्न विचारतात. त्याच्यानंतर कुठल्या सायंटिस्टनी कुठली इम्पॉर्टंट थेरी दिली असेल जे आपल्या सिलेबसशी मॅच होते त्याच्यावर प्रश्न असतात. एक्झाम्पल बघा, जसं की हा 2020चा प्रश्न आहे. इथं विचारलंय फादर ऑफ मेडिसिन, फादर ऑफ जेनेटिक्स कोण आहे, फादर ऑफ बॉटनी कोण आहे, फादर ऑफ बायोलॉजी कोण आहे. ठीक आहे, डायरेक्ट प्रश्न. ठीक आहे, स्टॅटिक पार्ट. तसं बाकी पण जसं येतात टर्म्सवर पण प्रश्न विचारले जातात, फादर्स आणि थेरीजवर. ठीक आहे, आणि मेन्ससाठी ते इम्पॉर्टंट टॉपिक होऊन जाते. सो आपल्याला सर्टन लिस्ट ऑफ सायंटिस्टबद्दल थोडीफार डिटेल माहिती राहायला पाहिजे, पण आपण डेफिनेटली वी विल कन्सिडर ड्युरिंग द मेन्स प्रिपरेशन. इथं सध्याच तर इतकं डिटेलिंगमध्ये जायची गरज नाही आहे फॉर द प्रिलिम्स. नेक्स्ट, बायोटेक्नॉलॉजी आणि सप्लिकेशन इन द सायन्स 20 प्रश्न जवळपास आलेले आहेत. त्याच्यामध्ये पण जेव्हा तुम्ही बायोटेक्नॉलॉजी इन अप्लिकेशन इन सायन्स वाचणार ना तर मॅक्झिमम तुमचं स्टॅटिकमधून हा टॉपिक कव्हर होऊन जातो. हाऊएव्हर सर्टन करंट अफेअरमध्ये काही बायोटेक्नॉलॉजी रिलेटेड नवीन इन्व्हेन्शन झालं आहे, जसं की क्रिस्पर कॅस9 आपल्याला माहिती आहे. अशा टाईपचे प्रश्न आलेले आहेत. तर म्हणजे हे करंट अफेअरमध्ये आहे डेफिनेटली, तर ते प्रिलिम्सच्या पेपरमध्ये विचारू शकतात. आणि काही क्वेश्चन तुम्हाला डेफिनेटली हे जे अप्लिकेशन ऑफ सायन्सचे आहे बेसिक लॉजिकने पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. एक्झाम्पल बघा, आता बघा अप्लिकेशन ऑफ सायन्समधला हा बेस्ट एक्झाम्पल आहे. इथं विचारलं की ॲडव्हान्टेज काय आहे मायक्रोवेव्ह ओव्हनचे. ठीक आहे, त्याचबरोबर आता हा क्वेश्चन आहे तुम्ही आपलं CA दॅट इज करंट अफेअरमधून पण हा कन्सिडर करू शकता. ठीक आहे, सो हे झालं आपलं बेसिक बायोटेक्नॉलॉजी अँड अप्लिकेशन ऑफ सायन्स रिलेटेड काय करायचं आहे. काय मॅक्झिमम आपलं स्टॅटिकमधून होऊन जाणार. हावेवर जेव्हा आपण करंट अफेअर प्रिपेअर करतो तर सर्टन बायोटेक्नॉलॉजी रिलेटेड काही नवीन इन्व्हेन्शन झालेले आहे ते आपण बघायचे. हावेवर अप्लिकेशन ऑफ सायन्स पण आपलं जेव्हा आपण स्टॅटिक प्रिपेअर करत असतो ना तर कुठं ना कुठं त्याचे लिंकेजेस करून किंवा त्याचं जो आपला कन्सेप्ट म्हणून जातो त्या कन्सेप्टनी पण आपण अशा टाईपचे क्वेश्चन जे आहे सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, सेपरेट वाचायची गरज नसते. आणि येस, ज्या कोणाला सायन्सची बुकलेट घ्यायची असेल, सायन्सची बुकलेट इट मीन्स सायन्सची बुक घ्यायची असेल, सर्व बुकची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. सचिन भस्के सरांची बुक असते. ठीक आहे, ती तुम्ही परचेस करू शकता. अँड सचिन भस्के सर, ठीक आहे, जे काही न्यू कमर्स असेल दे कॅन डेफिनेटली कन्सिडर हिज बुक. इट इज वन ऑफ द गुड बुक फॉर द सायन्स. ठीक आहे, आता ते इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे की नाही याच्याबद्दल मला थोडं डाऊट आहे. हावेवर मराठी मीडियममध्ये तर ती अवेलेबल आहे. ठीक आहे, तर ही बुक तुम्ही कन्सिडर करू शकता. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. त्याच्यानंतर आता केमिस्ट्री बुक. केमिस्ट्रीमध्ये ॲटम्स अँड मॉलिक्यूल इज इम्पॉर्टंट टॉपिक, ज्याच्यामध्ये अराउंड 15 प्रश्न आलेले आहेत. त्याच्यामध्ये पण एक्झाम्पल बघू शकता. दिस आर द टॉपिक्स. इथे ॲटम्स आणि मॉलिक्युल्समध्ये नॉट ओन्ली थेरी पोर्शन येते, हावेवर याच्यामध्ये न्यूमेरिकल पण विचारले जातात. जसं की मोल फ्रॅक्शनवर प्रश्न. मोल फ्रॅक्शन नेहमीच त्यांचं फेवरेट असते. इथे 2023मध्ये पण हा प्रश्न आहे, 2021मध्ये पण प्रश्न आहे मोल फ्रॅक्शनवर. ठीक आहे, सो PYQ थीम्स ॲनालाइज करायचं आणि त्याच्यावर इन डिटेल अभ्यास करायचं. ठीक आहे, डन. आता ॲसिड अँड बेस मध्ये बघितलं तर त्याच्यानंतर तिथे लेविस ॲसिड, लेविस बेस, pH वगैरे काय असते. त्याच्यानंतर ॲसिड रिलेटेड सबस्टन्सेस, दॅट इज कुठल्या सबस्टन्सनी कुठला ॲसिड रिलीज करते, कुठल्या फ्रूट्स असेल. जसं एक्झाम्पल बघा 2014चा प्रश्न आहे. ऑरेंज मध्ये कुठला ॲसिड असते, टर्माइडमध्ये कुठला ॲसिड असते, टोमॅटोमध्ये कुठला ॲसिड असते, हे सर्व आपल्याला थोडं माहिती राहायला पाहिजे. हे कुठं करतो आपण डेफिनेटली अभ्यास करताना करून घेतो केमिस्ट्रीमध्ये. जेव्हा आपण ॲसिड अँड बेस लेसन प्रिपेअर करतो ना तर कुठले पण बुक असो, NCERT असेल, स्टेट बोर्डची बुक असेल की कुठला पण रेफरन्स सोर्स असेल ते डेफिनेटली मेन्शन करून घेतात. ठीक आहे, त्याच्यानंतर मेटल अँड नॉन मेटलवर प्रश्न विचारले जातात, पण हवे जास्त काही प्रश्न राहत नाही याच्यामध्ये. ठीक आहे, 2-3 प्रश्न असतात आणि ते पण खूप 2-3 प्रश्न आलेले आहेत. 2-3 म्हणजे आपण म्हणू शकतो म्हणजे रिअरली खूप प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे, एक्झॅक्ट नंबर मला इथं आणलेलं नाही आहे मी, पण हवेवर तुम्ही कन्सिडर करू शकता. याच्यावर खूप कमी प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर केमिकल रिॲक्शन इज इम्पॉर्टंट टॉपिक. जसं इथं बघू शकता 2019 आणि 2020चा प्रश्न. डायरेक्ट ऑक्सिडेशन आणि कॅल्सिनेशन. ठीक आहे, प्रश्न आहे कुठल्या याच्यानी काय आपण म्हणतो इनपुट देतो मग रिॲक्शन होते आणि आउटपुट काहीतरी येते. ते इनपुट आउटपुट आपल्याला माहिती पाहिजे सर्टन मेजर रिॲक्शनचं. ठीक आहे, तर त्याच्यावर आपलं केमिकल रिॲक्शनवाला पॉईंट झाला. त्याच्यानंतर केमिस्ट्रीमधला एलिमेंट आणि कंपाऊंड हा इम्पॉर्टंट टॉपिक होते. त्याच्यामधलं पण सब कॅटेगराईज केलं तर कार्बन आणि कार्बन कंपाऊंड इज अ वन ऑफ द इम्पॉर्टंट वन. ठीक आहे, जसं एक्झाम्पल बघा कार्बन इन द ग्लुकोज किती पर्सेंटेज असते. त्याच्यानंतर डायमंड जो म्हणतो त्याच्यामध्ये कार्बन कंपाऊंडचं काय कंपोनंट आहे. त्याच्यानंतर हायड्रोकार्बनचं बघितलं त्याच्यावर प्रश्न आहे 2013चा. डायरेक्ट 3 वर्ष म्हणजे आता इथं 2015चा आहे, पण हवेवर 2 वर्ष स्टेट प्रश्न आलेला आहे कार्बनवर. ठीक आहे, सो एलिमेंट्स आणि कंपाऊंड करताना पण मेजर टॉपिक असतो कार्बन आणि कार्बन कंपाऊंड्स. ठीक आहे,
आणि एलिमेंट्स पण आपल्याला माहीत पाहिजे, जसं की आपल्याला माहिती आहे हायड्रोजन, ठीक आहे, हायड्रोजनचे आयसोटोप्स वगैरे आपल्याला काय असतात, ठीक आहे, आणि कुठल्या आयसोटोप्स कुठल्या फील्डमध्ये यूज केले जातात ते आपल्याला थोडंफार आयडिया पाहिजे, ठीक आहे. तर हे झालं पॉईंट. आणि येस, जेव्हा आपण हे हायड्रोजन करतो किंवा हे बाकी कंपाऊंड करतो ना, तिथे एक रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणून पण एक आपण टॉपिकला सेपरेट कन्सिडर करू शकतो. त्याच्यावर पण 1-2 प्रश्न आलेले आहेत, पण तितकं काही इम्पॉर्टंट नाही आहे. हावेवर तुम्ही हे जेव्हा बाकी सर्व करणार केमिस्ट्रीमध्ये त्याच्यातूनच हे कव्हर होऊन जाते, ठीक आहे. त्याच्यानंतर आता फिजिक्स. आता फिजिक्समधलं सर्वात इम्पॉर्टंट लेसन येतो आपलं लाईट्स अँड ऑप्टिक्स. लाईटमध्ये पण डिफ्युजन, स्कॅटरिंग, डिफ्रॅक्शन, रिफ्लेक्शन, टोटल इंटरनल रिफ्रॅक्शन, डिस्पर्जन, मिरर अँड लेन्सेस अँड ह्युमन आईज. धीस आर द मेजर इम्पॉर्टंट टॉपिक ज्याच्यावर प्रश्न विचारले आहे. नॉट ओनली द थिअरी पोर्शन, हावेवर न्यूमेरिकल. जेव्हा आपण न्यूमेरिकलवाला बघू त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवते की इमेजेस लाईट्सवर कसे प्रश्न आलेले आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर बाकीचे जे हे रेस्ट ऑफ द टॉपिक आहे फिजिक्समधले, ग्रॅव्हिटी, फोर्सेस अँड टाईप, साऊंड, स्टेट ऑफ मॅटर, वर्क, एनर्जी, पॉवर, वेव्स, करंट आणि मॅग्नेटिझम, याच्यावर पण प्रश्न आहेत. हावेवर याच्यामध्ये डेफिनेटली कमी प्रश्न आहेत, रेंज कमी आहे यांची. तर याच्यामध्ये जर बघितलं या सर्वांमध्ये तर साऊंडचे वेव्स, ठीक आहे, साऊंड फ्रिक्वेन्सी, या सर्वांवर प्रश्न आहे. यांचे कॅल्क्युलेशन पण करायसाठी प्रश्न विचारले गेलेले आहे, ठीक आहे. एनर्जी कॅल्क्युलेट करायचं, वर्क कॅल्क्युलेट करायचं. आता एनर्जीमध्ये पण कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी यांचं कॅल्क्युलेशन. त्याच्यानंतर वेव्स, जसं मी सांगितलं तुम्ही साऊंड वेव्स पण कन्सिडर करू शकता, तसे टाईपचे प्रश्न. पॉवर कॅल्क्युलेट करायसाठी डायरेक्ट प्रश्न आहे, ठीक आहे. तर यांची या टॉपिकमधून मेजरली न्यूमेरिकल्स आलेले आहे, ठीक आहे. करंट, आता करंटवाला ACDC, आता हे तुम्ही ॲज अ अप्लिकेशन ऑफ सायन्समध्ये पण कन्सिडर करू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट फिजिक्सचं पार्ट पण म्हणून कन्सिडर करू शकता, ठीक आहे. ओव्हरलॅपिंग डेफिनेटली राहणार आहे याच्यामध्ये, ठीक आहे. ग्रॅव्हिटी, तो आपल्याला एक मेजर एक फॉर्म्युला सर्वांना माहिती असेल, तो आपल्याला माहिती पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर फोर्स अँड फोर्सेसचे टाईप माहीत आहे आणि मॅग्नेटिझम, ठीक आहे. दिस आर द टॉपिक्स जे आपल्याला फिजिक्समध्ये माहिती राहायला पाहिजे. त्याच्यानंतर एक्झाम्पल बघून घ्या इथे. जसं मी आता लाईटचं सांगितलं होतं, तर लाईटमध्ये बाय प्रिझमवाला आपल्याला माहिती आहे ना, सर्वांना माहिती असेल, स्कूलमध्ये एक्सपेरिमेंटवाला तुम्ही केलं असेल कधी काही, ठीक आहे. तर प्रिझम वगैरे आपल्याला थोडंफार आयडिया राहायला पाहिजे. त्याच्यानंतर आता याच टॉपिकमधून क्वेश्चन्स बघा. ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट लाईक टेलिस्कोप, याच्यावर पण प्रश्न विचारला आहे, 2015चा आहे. सो आपल्याला याच्याने समजून येते की लाईट अँड ऑप्टिक्स, त्याच्यामधले पण ह्युमनाइज वगैरे पण किंवा ऑप्टिकमधलं टेलिस्कोप वगैरे आपण अप्लिकेशन बेस म्हणून कन्सिडर करू शकतो. सो फर्स्ट लेसन जो आहे, म्हणजे फर्स्ट जो टॉपिक मी तुम्हाला इथं सांगितलं स्टार केलेला, तो इम्पॉर्टंट होऊन जाते. त्याच्यानंतर न्यूमेरिकल इज इम्पॉर्टंट, ठीक आहे. जसं मी आमच्या बुकलेटमध्ये काय केलं आहे, 1 गो मध्ये सर्व न्यूमेरिकल घेतलं आहे, सो दॅट तुम्हाला एक रिपिटेशन ऑफ अ थीम समजून येणार, रेदर दॅन कन्सिडरिंग देम ॲज अ सेपरेट टॉपिक इन अ पर्टिक्युलर सब्जेक्ट, ठीक आहे. तर 1 गो मध्ये सर्व इथे तुम्ही या फोटोमध्ये बघू शकता, एका 1 गो मध्ये सर्व प्रश्न आहेत, सो दॅट तुम्हाला समजून येईल की किती रिपिटेशन ऑफ अ थीम दिसून येते. जसं की एक्झाम्पल मी सांगेलच, पण इथे एकदा बघून घ्या न्यूमेरिकलची लिस्ट कशी आहे, ठीक आहे. एनर्जीवर प्रश्न आहे, लोड्सवर आहे, मोल्सवर मेजरली प्रश्न विचारतात. मोल्समध्ये पण मोल फ्रॅक्शन इज इम्पॉर्टंट पॉईंट फोकसमध्ये. इमेजेस, जसं मी आता सांगितलं ना, लाईट ऑप्टिक्स इम्पॉर्टंट होऊन जाते, तर इमेज नंबर ऑफ किती इमेजेस बनवू शकतात XYZ, ठीक आहे, याच्यावर प्रश्न असतो. डेन्सिटीवर डायरेक्टली प्रश्न असणार, हे बघ इथं डेन्सिटी तुम्ही बघू शकता. इफिशियन्सी ऑफ एनर्जी, रजिस्टर, फ्रिक्वेन्सी आणि साऊंड वेव्स, ठीक आहे, हे सर्वांवर प्रश्न असतो. त्याच्यानंतर फोकल लेंथ कॅल्क्युलेट करायसाठी, ठीक आहे. दिस आर द सर्टन टॉपिक्स जे इम्पॉर्टंट होऊन जातात वाईल कन्सिडरिंग द न्यूमेरिकल, ठीक आहे. तर हे जेव्हा काय करायचं, जेव्हा न्यूमेरिकल तुम्ही प्रिपेअर करताय ना, जितके पण 2013 ते 2024 मध्ये आलेले पूर्ण न्यूमेरिकल एक साथ 4-5 पेजेसमध्ये त्यांचे क्वेश्चन्स आणि आन्सर्स लिहून घ्या, सो दॅट तुम्हाला लास्ट मुमेंटला फॉर रिव्हिजन खूप इम्पॉर्टंट, म्हणजे रिव्हिजनसाठी इझी होऊन जाणार. आणि तुम्हाला माहिती आहे, जसं मी सांगितलं, थीम रिपीट होतात, तुम्हाला रिपिटेशन दिसून येणार, तर त्याच्यानेच तुम्हाला जे आहे कुठं ना कुठं जेव्हा फायनल एक्झाम राहील तर हेल्पफुल राहू शकेल, ठीक आहे. तर हे झालं आपलं न्यूमेरिकल पार्ट. अँड दॅट्स इट. एंटायर सायन्स या विषयाचं आपण टॉपिक्स आणि त्याचं पूर्ण ट्रेंड्स वगैरे सर्व डिस्कस केलं. अँड डेफिनेटली जेही मुलं व्हिडिओ एंडपर्यंत बघत आहे, दे शुड प्लीज कमेंट द एंड इन द व्हिडिओ. आणि व्हिडिओ कसा वाटला डेफिनेटली मेन्शन करा. वी आर वर्किंग करंटली ऑन वेबसाईटवर काम सुरू आहे. मेन्सची तुमच्यासाठी जे काही आहे मुलं, मेन्ससाठी डेफिनेटली तुम्ही सर्व क्वालिफाय होणार, तर मेन्ससाठी खूप सारे मॉड्यूल्स, इव्हन बुकलेट्स वगैरे सर्व डिझायनिंगवर काम सुरू आहे, ठीक आहे. आणि लवकरच सर्व काही अनाऊन्स होऊन जाईल. आणि सी यू सून इन द नेक्स्ट वन. टिल देन ऑल द बेस्ट.